नमस्कार, आज आपण शाबू आणि बटाट्याचे पापड बनवणार आहोत। 1 किलो शाबू भिजवून घ्यायचा आहे रात्रीच। छान मस्त पाणी घालून स्टार्च काढून घ्यायचा आहे। सकाळी मग पाणी उकळून घ्यायचं आहे। याच्या 6 पट पाणी घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। भिजलेला शाबू त्यामध्ये घालायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मिक्स झालं पाहिजे। छान असं पळीनं ढवळून घ्यायचं, गाठी होता कामा नये। मग त्यामध्ये खीस करून घालायचा बटाट्याचा। छान मिक्स करून घ्यायचा, सैलसर बॅटर करून घ्यायचं आणि छान शिजू द्यायचं आहे। ट्रान्सपरंट दिसला पाहिजे शाबू। मस्त झालेला आहे, शिजलेला आहे बघा। आता हे शिजून झाल्यानंतर ताट झाकायचं आहे। पळी पापड करून घ्यायचे आहेत। उन्हामध्ये 3 दिवस छान वाळून घ्यायचे आहेत। बघा सगळे पापड तयार झालेले आहेत। चला मग तयार झाले आपले पापड। छान तळून घ्यायचं आहे। चला सबस्क्राईब करा।